बातमी वर्षा गायकवाड यांची आहे। मुंबईच्या काही जागांवर आणखी चांगले निर्णय होऊ शकले असते असं म्हणत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष नाराजी बोलून दाखवली। दक्षिण मध्य मुंबईसह मुंबईतल्या 3 जागा काँग्रेसला मिळायला हव्या होत्या, त्याविषयी वरिष्ठ नेत्यांना वेळोवेळी सांगितलं होतं। राज्यातल्या नेत्यांनी कठोर भूमिका मांडायला हवी होती असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला। मात्र आता निर्णय झाला आणि पक्षाने घेतलेला निर्णय मान्य असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू। आमचं कोणाला काही असे म्हणण्याचं कारण नाही, पण शेवटी जसं मी तुम्हाला सांगितलं की एक पक्षशिस्तता आम्ही पाळतो। मी ही अपेक्षा करते की मुंबईच्या डिसिजन जे आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या, ज्या मला असं वाटतं। जो कार्यकर्ता झेंडा पक्षाचा उचलतो त्याला असं वाटतं की पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि त्यामुळे आमची भूमिका अशी होती की महाराष्ट्र प्रदेश काही भूमिकेच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यायला हवी होती आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती। आता पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचं म्हणणं सांगितलंय।